बागळे वस्तीतील 50 वर्षांहून अधिक जुन्या दानमय बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। बागळे वस्तीतील 50 वर्षांहून अधिक जुन्या दानमय बुद्ध विहाराच्या नूतनीकरणासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे। वाढत्या बौद्ध अनुयायांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक स्वरूपात प्रशस्त प्रार्थना सभागृह व भिक्षूंसाठी निवास व्यवस्था उभारण्यात येणार आहे। बांधकामाच्या स्लॅब भरणीचा शुभारंभ नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख व नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या हस्ते झाला। यावेळी नगरसेवक अनंत जाधव, नगरसेविका ऐश्वर्या साखरे, अजित गायकवाड, आबा चंदनशिवे, भीमराव लोखंडे, मधुकर दोंड्यानूर, भीमराव होळे, राहुल लोखंडे, भागवत कांबळे, दत्ता शिवशरण, ऋषी लोखंडे यांच्यासह आंबेडकर अनुयायी व नागरिक उपस्थित होते। या ठिकाणी माननीय आमदार विजयकुमार मालक यांच्या निधीतून अजितभाऊ गायकवाड असतील, वंदनाताई असतील यांनी पाठपुरावा करून बौद्धांचा दानमय बुद्धविहार या सोलापुरातला मोठा इतिहास असलेला हा बुद्धविहार असून या ठिकाणी 87 लाख रुपये मालकांच्या माध्यमातून या ठिकाणी निधी भाऊंच्या प्रयत्नांना मिळवून त्याचं स्लॅबचं आज पूजन करण्यात आलं आणि या भागातले सर्व नागरिक याबद्दल समाधान व्यक्त केले आणि या बुद्धविहारचा एवढा मोठा इतिहास आहे, प्रत्येकाने त्यांच्या परिस्थितीनुसार होईल तेवढं जास्तीत जास्त मदत या बुद्धविहारला देऊन एक मोठा बुद्धविहार या भागात उभा केला होता आणि जवळपास 10 देशातले बनतेजी असतील, धर्मगुरू असतील या ठिकाणी येऊन या बुद्धविहारमध्ये राहून इथल्या नागरिकांना प्रबोधन पुण्याचं काम या भागात झालेलं आहे। बौद्धांचं दानमय बुद्धविहार याचं स्लॅबचं उद्घाटन आज प्रभाग 2चे लाडके नगरसेवक माननीय किरण देशमुख मालक यांच्या माध्यमातून झालेलं आहे। याचं सांगायचं उद्दिष्ट असं आहे की हे बौद्धांचं दानमय बुद्धविहार हे 50 ते 55 वर्ष झालं हे बांधलेलं आहे आणि सगळ्यांनी दान करून म्हणजे 1 रुपया 2 रुपये आपल्या म्हणजे सक्तीनुसार पैसे देऊन ह्या बुद्धविहाराची स्थापना झाली होती। त्याचा चबुतरा तो गळत होता आणि नागरिकांची मागणी होती की हा बुद्धविहार नावाजलेला आहे आणि शहरातला मोठा बुद्धविहार होता, म्हणजे मानाचा बुद्धविहार होता आणि त्या बुद्धविहारासाठी माजी पालकमंत्री विद्यमान आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनी यांच्याकडे पाठपुरावा करून 87 लाख रुपये मंजूर केले। हा उपक्रम सामाजिक समरसता व धार्मिक सलोख्याचे प्रतीक ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली।